जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सुखना नदीच्या काठावर भारतीय वंशाच्या तब्बल 2500 रोपांची लागवड करून नंदनवन फुलवण्याचा उपक्रम राबवलाय। जालना जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या मतदार यादी मॅपिंग प्रक्रियेनंतर तब्बल 51,512 दुबार व मृत मतदारांची नावे आढळली असून 30 जून पासून BLO घरोघरी जाऊन याची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत। बीड शहरातील सावतामाळी चौक परिसरात चेकिंग आणि चोऱ्यांचे कारण सांगून 3 तोतया पोलिसांनी एका 53 वर्षीय शिक्षिकेचे 90,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हात चलाखीने लंपास केले। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात वीज कोसळल्याने 16 नागरिकांसह 931 जनावरांचा बळी गेला असून 734 गावांच्या सुरक्षेसाठी केवळ 4 वीज रोधक यंत्रे असल्याने अधिक केंद्रांची गरज निर्माण झाली आहे। प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी लातूर IMAच्या पुढाकाराने शहरातील गंजगोलाई परिसरात कापडी पिशव्या देणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या वेंडिंग मशीनचं लोकार्पण करण्यात आलंय।